शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार थेट पैसे टाकते का? आणि भावांतर योजना नेमकं म्हणजे काय? आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात ही योजना आहे का नाही, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व स्पष्ट करणार आहोत. नमस्कार, मी हेमंत महाजन, शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलवरून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पहिले जर आपण हे जाणून घेऊया की भावांतर योजना म्हणजे काय, नेमकं ही कापसासाठी का उपयोगी ठरते. तर मित्रांनो सांगतो तुम्हाला, भावांतर योजना म्हणजे अशी जी सरकारने काढलेली आहे 2017 पासून. ती म्हणजे जर समजा आपल्या MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे आपण त्याला हमी भाव म्हणतो, सरकारकडून दिलेला हमी भाव, त्यानुसार जर आपल्याला भाव मिळालेला नाही तर त्यातील फरक आपल्याला सरकार थेट आपल्या खात्यात पैसे देते. त्यातील तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे त्याच्याने अगदी स्पष्ट होईल तुम्हाला. समजा आपण बाजारात गेलो आणि कापूस आपण 6,000 ला विकला आणि त्याचा हमी भाव आहे 7,000, तर यातील फरक पडतोय 1,000 रुपये. म्हणजेच 1,000 रुपयेचा फरक पडला तर ते आपल्याला सरकार आपल्या खात्यात ते पैसे जमा करते. पण याच्यात एक अट असते, जर कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच घेतलेला राहिला तर, कारण की तिथले कागदपत्र, तिथले बिल तिथं लागत असतात. मुख्यतः आपण बघूया की ही योजना कोणत्या कोणत्या राज्यात चालू आहे. तर पहिली ही योजना मध्य प्रदेशमध्ये चालू झाली होती 2017 साली. त्यानंतर हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये पण ही चालू आहे. पण ही सुद्धा कायमस्वरूपी चालू राहत नाही, कधी चालू कधी बंद असते. त्याचबरोबर मुख्य प्रश्न पडतो की ही योजना महाराष्ट्रामध्ये चालू आहे की नाही. तर स्पष्ट सांगतो मित्रांनो, ही योजना महाराष्ट्रामध्ये चालू नाही, कारण महाराष्ट्रामध्ये हमी भावावरती कापूस घेतला जातो. CCI ही आपली कापूस MSP या भावावरती घेते, म्हणजे गव्हर्नमेंटने ठरवलेली MSP होती. CCI म्हणजे काय? कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ती आपले कापूस खरेदी करत असते आपल्या हमी भावावरती. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न असेल की महाराष्ट्रात ही योजना कधी येईल. तर सध्या अद्याप स्पष्ट तर नाही ही योजना कधी येईल, पण भविष्यात येऊ शकते असं आपण सांगायला हरकत नाही. तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही योजना आपल्या महाराष्ट्रात आली पाहिजे की नाही, हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की प्रत्येक शेतकरी बांधवांना माहित पडेल की भावांतर योजना म्हणजे काय, आणि सरकारला आपण प्रश्न विचारू शकतो की भावांतर योजना का चालू केलेली नाही. तर आपल्या या शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी ग्रुपची लिंक सुद्धा दिली आपल्या शेतीसूत्र ऑफिशियलची, व्हॉट्सअपची. तर त्याला जॉईन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. धन्यवाद.